दिव्यांग बांधवांकरिताची आताची या घडीची सर्वात मोठी गोड बातमी. हो मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील तमाम दिव्यांग बांधवांकरिता, दिव्यांग भगिनींकरिता मी तुमचा सर्वांचा लाडका हक्काचा भाऊ नितीन अग्रवाल, आपल्या सर्वांच्या हक्काचं पेज, सर्वांच्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे भारत का लाल एन.के. अग्रवालच्या माध्यमातून, या व्हिडिओच्या माध्यमातून एक गोड बातमी घेऊन आलेलो आहे मित्रांनो. तर हो दिव्यांग बांधव, दिव्यांग भगिनींनो, खूप दिवसापासून तुम्हाला खूप साऱ्या हालअपेष्टा कराव्या लागत होत्या. तुमचं अनुदान बंद झालेलं आहे आणि इथून पुढे काय होणार या संदर्भात तुमच्या ज्या प्रश्नाचं उत्तर होतं ते मिळत नव्हतं, परंतु आता कुठे ना कुठे तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे आणि या प्रश्नाच्या उत्तरामुळे तुम्हाला खूप लाभ होणार आहे दिव्यांग बांधवांनो आणि भगिनींनो. तर हो दिव्यांग बांधव, बघा, ऊर्जा, दुग्ध विकास, बालविकास, त्यानंतर तुमचे जे आपले म्हणजे दिव्यांग सक्षमीकरण या विभागाचे महाराष्ट्र राज्याचे विभाग मंत्री जे आहेत म्हणजे अतुल सावे साहेब, आणि हा निर्णय अतुल सावे साहेबच घेणार होते आणि अतुल सावे साहेबांनी हा निर्णय घेतलेला आहे. तर तो निर्णय काय आहे? तर तो निर्णय असा आहे दिव्यांग बांधवांनो आणि भगिनींनो, की तुमचं जे दिव्यांग बांधव टेम्पररी UDID कार्डवाले होते त्यांच्याकरिता त्यांचं टेम्पररी असल्या कारणाने त्यांचा लाभ बंद झालेला होता, त्यांचा लाभ थांबलेला होता. त्या सर्व दिव्यांग बांधवांचा, त्या सर्व दिव्यांग भगिनींचा लाभ आता सुरू राहणार आहे. आणि तो कधीपर्यंत सुरू राहणार आहे? तर त्या दिव्यांग बांधवांचं UDID कार्ड त्याची जी अंतिम मुदत राहणार आहे संपायची, नूतनीकरणाची, रिन्युअलची, त्या तारखेपर्यंत ते सुरू राहणार आणि तिथून पुढे तुम्ही रिन्युअल केल्याच्या नंतर परत ते सुरू होणार. त्यामुळे तुम्हाला तुमच्या रिन्युअलची डेट बघावयाची आहे, पाहायची आहे, कधीपर्यंत आहे, किती दिवस, किती वर्षापर्यंत आहे, तोपर्यंत तो लाभ सुरळीतरित्या सुरू राहणार. आणि ते जर आता नूतनीकरणाकरिता, रिन्युअल करिता जवळ आलेलं असेल तर लवकरात लवकर, म्हणजे त्या तारखेच्या नंतरच ते होणार, त्याच्या अगोदर तर अधिकारी तुम्हाला ते करून देणार नाही. कारण या अगोदर सुद्धा खूप सारे लाभार्थी त्या कार्यालयामध्ये गेले, परंतु अधिकाऱ्यांनी ते करून दिलेलं नाहीये. त्या अधिकाऱ्यांनी त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे की जोपर्यंत तुमचं मुदत संपत नाहीये तोपर्यंत तुमचं कार्ड रिन्युअल करून मिळणार नाहीये. त्यामुळे जोपर्यंत तुमची मुदत आहे तोपर्यंत हा लाभ परत सुरू होणार आहे तुमचा, आणि ती मुदत संपल्याच्या नंतर तुम्हाला ते कार्ड परत रिन्युअल करून घ्यायचं आहे. त्यामध्ये 18 वर्षाखालील जे आपले काही बालक असतील त्यांना सुद्धा हा लाभ आता सुरळीतपणे चालू होणार आहे. सोबतच संजय गांधी निराधार योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांना सुद्धा लाभ मिळणार आहे. सोबतच श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेमध्ये जे दिव्यांग बांधव टेम्पररी UDID कार्ड असलेले जे बांधव आहेत, लाभार्थी आहेत, ज्या भगिनी आहेत टेम्पररी UDID कार्ड असलेल्या, त्या सर्व UDID कार्ड टेम्पररी लाभधारकांना, दिव्यांग बांधवांना, दिव्यांग भगिनींना या सामाजिक न्याय विशेष सहाय्य योजनेचा जो लाभ आहे आता तो पूर्ववत सुरू होणार आहे मित्रांनो. हे थेट अतुल सावे साहेबांच्या ऑफिशियल पेजवरूनच आपण माहिती घेत आहे, अपडेट घेत आहे आणि त्यानुसार तुमच्यापर्यंत ही अपडेट आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून अतुल साहेबांनी त्यांच्या पेजवर दिलेली जी अपडेट आहे ती सुद्धा आपण तुमच्याकरिता जोडण्याचा प्रयत्न करणार आहोत दिव्यांग बांधवांनो आणि भगिनींनो. तर दिव्यांग बांधवांनो, भगिनींनो, तुमच्याकरिता खूप दिवसापासून, म्हणजे बच्चू भाऊ कडूंनी ज्यावेळेस आंदोलनाचा इशारा दिला होता आणि आंदोलनाचा इशारा मागे घेतला होता, तर त्यावेळेस UDID कार्ड करिता दिलासा मिळालेला होता. 30 सप्टेंबर पर्यंतची मुदत मिळालेली होती. ही झाली एक बातमी, ही झाली एक मागणी. परंतु या मागणीसोबतच UDID कार्ड टेम्पररी या टेम्पररी धारकांकरितांची सुद्धा जी मागणी होती त्या मागणीचं काय झालं याकरिता तुम्ही सर्व बांधव आणि भगिनींनी प्रश्न विचारत होते आणि त्याचं उत्तर त्यावेळेस मिळालेलं नसताना सुद्धा बच्चू भाऊ कडूंनी आंदोलनाचा इशारा मागे घेतला. तर मग ते तुमच्या पदरामध्ये काय पडलं असं तुम्ही विचारत होते आणि काही प्रमाणामध्ये काही ठिकाणी बच्चू भाऊच्या आंदोलनावर, बच्चू भाऊवर सुद्धा प्रश्नचिन्ह उभे करत होते आणि त्यांची आमदारकी वगैरे वगैरे खूप साऱ्या गोष्टी राजकीय होत्या. त्या राजकीय भागावर, त्या राजकीय गोष्टीवर सुद्धा प्रश्नचिन्ह उभे केल्या जात होते. परंतु मी वेळोवेळी इतर योजनेमध्ये ज्याप्रमाणे मी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व महाराष्ट्र राज्यातील तमाम लाडक्या भगिनींना तुमचा लाडका भाऊ नितीन अग्रवालच्या म्हणून सांगून वेळोवेळी आश्वासित करत होतो, त्यानुसारच दिव्यांग बांधवांना सुद्धा मी आश्वासित करत होतो की बच्चू भाऊवर प्रश्नचिन्ह उभे करण्याची आपल्याला अजिबात आवश्यकता नाही. ज्या माणसाने खूप सारे, म्हणजे 2 ते 3 दशकांपासून तुमच्याकरिता तो भांडत आलेला आहे, आंदोलन, मोर्चे, उपोषण करत आलेला आहे, स्वतःच्या अंगावर केसेस घेत आलेला आहे, त्या माणसावर आपल्याला अजिबात ती मात्र शंका उपस्थित करण्याची आवश्यकता नाहीये. हालचाली सुरू आहेत आणि अतुल सावे साहेब त्या विभागाचे मंत्री असल्या कारणाने ते कधीपर्यंत हा निर्णय घेतात हेच पाहण्यासारखं होतं. आणि आज तो दिवस अखेर उजाडलेला आहे. तो निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि त्यांच्या
ऑफिशियल पेजवरूनच आपण ही माहिती घेतलेली आहे आणि आपल्या सर्व महाराष्ट्र राज्यातील तमाम दिव्यांग बांधवांपर्यंत, दिव्यांग भगिनींपर्यंत ही माहिती, गोड बातमी पोहोचवण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे. तर दिव्यांग बांधव, दिव्यांग भगिनींनो, आपल्या महाराष्ट्र राज्यातील तमाम सर्व दिव्यांग बांधवांना, दिव्यांग भगिनींना ही आनंदाची बातमी मिळावी याकरिता हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. भले तुम्ही माझे वेगळे व्हिडिओ शेअर करत नसाल, पण हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचेल, गोड बातमी त्यांना मिळेल आणि त्यांना आधार मिळेल, त्यांना धीर मिळेल. आणि हा व्हिडिओ तुम्ही त्यांच्यापर्यंत शेअर केल्यामुळे नक्कीच ते तुमचे आभार सुद्धा मानतील, दिव्यांग बांधवांनो आणि भगिनींनो. तर दिव्यांग बांधवांनो आणि भगिनींनो, या व्हिडिओच्या माध्यमातून टेम्पररी दिव्यांग बांधवांकरिता खूप दिलासादायक बातमी मी तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आशा करतो माझ्या इतर व्हिडिओप्रमाणे या व्हिडिओच्या माध्यमातून या दिव्यांग बांधवांकरिता, भगिनींकरिता जो व्हिडिओ मी पोहोचवलेला आहे, अपडेट गोड बातमी दिलेली आहे, नक्कीच तुमच्या सर्वांकरिता लाख मोलाची ठरेल, उपयोगी ठरेल अशी मी आशा करतो. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह. आणि मी माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या अखेरीस सांगतो आणि त्याच्या नंतरच्या नवीन व्हिडिओमध्ये आणतो, त्याप्रमाणे भेटूया अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद दिव्यांग बांधवांनो आणि भगिनींनो. परत एकदा आपल्या सर्वांचे धन्यवाद.